अफजल खानाची जी ताकद होती तीच शिवाजी महाराजांनी त्याची कमजोरी बनवली होती. म्हणजे प्रतापगडावरती तलवारीला तलवारी भिडल्या होत्या, पण त्याच्या अगोदर मेंदूला मेंदू भिडले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक असा मास्टर माइंड गेम खेळलेला होता की अफजल खान शिवरायांच्या जाळ्यामध्ये अडकत गेलेला होता. प्रतापगडच्या या मास्टर माइंड गेमच्या पाठीमागची सायकोलॉजी आज आपल्याला थक्क करून सोडते. प्रतापगडचा रणसंग्राम ही कहाणी फक्त ढाल तलवार आणि लढाई यावरती सीमित नाही, तर ते होतं एक मानसिक युद्ध. आणि या मानसिक युद्धाला सुरुवात होते बडी बेगम हिच्यापासून. म्हणजे दरबारामध्ये विडा ठेवला जातो, अफजल खान तो विडा उचलतो आणि स्वराज्यावरती चाल करायला निघतो. आणि आता शिवराय माइंड गेम करायला सुरुवात करतात. इथं पहिली ट्रिक वापरली जाते. अफजल खान मोहिमेवरती निघाला आणि त्याच्या झेंड्याचा हत्ती मेला की मारला गेला, पण पहिला विचार त्या छावणीमध्ये पसरवला, अपशकुन झाला. ट्रिकचं नाव होतं सायकोलॉजिकल डिमोरलायझेशन, म्हणजे मानसिक खच्चीकरण. भीती, नकारात्मकता आणि अपशकुन यांचा वापर करून समूहाची मानसिक ताकद कमी करणं. एकदा का मानसिक ताकद कमी झाली की कितीही शारीरिक ताकद असली तरी सुद्धा प्रभाव पडता येत नाही. आणि त्यामुळे हत्तीचा मृत्यू हे अपशकुन म्हणून वापरलं गेलं. आणि ज्यामुळे त्या सैनिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झाली. आणि ज्यावेळेस अफजल खान संपला त्यावेळेस कळलं की या ट्रिकचा किती मोठा प्रभाव होता आणि सैन्य सगळं पळून गेलेलं होतं. आता दुसरी ट्रिक राजांनी वापरली होती ती होती इगो एक्सप्लॉयटेशन, म्हणजे अहंकाराचा फायदा घेणं. अफजल खान हा ताकदवान होता, पोलादी पहार हातानं वाकवणारा होता, राक्षसासारखा होता, धिप्पाड होता, पराक्रमी होता, शूर होता, क्रूर होता. तो विजापुरुषी प्रामाणिक होता, पण तो अहंकारी होता. स्वतःला तो सर्व शक्तिमान समजत होता आणि राजांनी हेच हेरलं होतं. त्याचा अहंकार वाढवायला सुरुवात केली होती, त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढवायला सुरुवात केली होती. आणि मी तुमच्या पुतण्याप्रमाणे आहे, तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहात, तुम्ही पराक्रमी आहात, मी तुम्हाला घाबरतोय आणि मला तुमच्या समोर यायला भीती वाटते, हे शिवाजी राजांनी त्याला भासू दिलं होतं. आणि त्यामुळे महाराजांना डोंगराचा उंदीर म्हणायला तो लागलेला होता आणि तो शिवरायांना कमी लेखायला लागला होता. आता मानसशास्त्रामध्ये याला कॉग्निटिव्ह बायस असं म्हणतात. म्हणजे जिथं व्यक्ती स्वतःच्या शक्तीचा अति अंदाज घेते आणि समोरच्याला तुच्छ लेखायला सुरुवात करते, आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरते. लक्षात ठेवा, मनामध्ये ज्यावेळेस अति आत्मविश्वास असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला धोका समजत नाही आणि तो चुकीचा निर्णय घेतो. अफजल खानानं सुद्धा तेच केलेलं होतं. यानंतर शिवाजी राजांनी पुढची ट्रिक वापरली होती आणि ती होती फाल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी, म्हणजे खोटा सुरक्षिततेचा भास. म्हणजे समोरच्याला सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती तयार करून त्याची जागरूकता कमी करणं. म्हणजे तुम्हाला सगळी जावळी माहिती आहे, तुमचा इथला कोणा ना कोणा तुम्ही जाणता, हा सगळा भाग तुमचाच आहे, आम्ही तुमचेच आहेत, आमचे सगळे गड किल्ले तुमचेच आहेत, तुम्ही फक्त जावळीमध्ये या, जावळी आपलीच असा, असं त्याला भासवलं. आणि शिवाय तुम्ही सैन्य घेऊन या, अंगरक्षक घेऊन या, असंही त्याला सांगितलं. आणि त्यामुळे खानाला वाटायला लागलं की इथं धोका नाही, सगळं सुरक्षित आहे. आणि त्याला तो वेगळाच फील करायला लागला. तो वेगळा फील करत होता, त्यामुळे तो गाफील राहत होता आणि तो मानसिक सापळ्यामध्ये अडकत गेला आणि त्याचा गेम ओव्हर झाला होता. आणि शिवरायांची पुढची ट्रिक आहे ती आहे पूर्वकल्पना विचार. म्हणजे वाईटातील वाईट शक्यता आधीच गृहीत धरून मानसिक आणि प्रत्यक्ष तयारी करून ठेवायची. म्हणजे अफजल खान याला भेटायला जायचंय, तो धोकेबाज आहे, त्यानं अगोदरही अनेकांना मारलेला आहे आणि त्यामुळे तो आपलाही घात करेल. यावेळेस काय करायचं? त्यानं जर समोरून वार केला तर आपण काय करायचं? पाठीमध्ये वार केला तर काय करायचं? त्यानं काखेमध्ये गळा दाबला तर काय करायचं? मानेवरती वार केला तर काय करायचं? अशा सगळ्या शक्यता शिवाजीराजांनी लक्षात घेतल्या होत्या, तशा पद्धतीची तयारी केली होती. त्या पद्धतीनं राजांनी अफजल खानाचे कपडे मागवले होते आणि अफजल खानाच्या कपड्यामध्ये जो माणूस फिट बसेल त्याच्याबरोबर ती तयारी केली होती, प्रॅक्टिस केलेली होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी सगळ्या बाजूनं तयारी केली होती, कारण अचानक काहीही होऊ शकतं. आणि याचा सगळा अभ्यास केला होता, रिस्क ॲनालिसिस करून अगोदरच त्यासाठी ऑप्शन ठेवले होते. आणि या उलट अफजल खानानं केलं होतं, अरे शिवाजीला काय मी सहज मारेल, आणि शिवाजी सारखे कितीतरी लोकांना मी मारलेला आहे, आणि हा काय एवढीच आहे, चिरडून टाकेल, काखेत मान दाबली तरी तो मरून जाईल. अशा पद्धतीनं खान भ्रमामध्ये होता. गेम दोन्ही बाजूनी सुरू होती, फक्त एक गाफील होता आणि दुसरा जागरूक होता. यानंतरची शिवरायांची पुढची स्ट्रॅटेजी होती हिडन
ॲडव्हान्टेज स्ट्रॅटेजी म्हणजे लपवलेला फायदा. म्हणजे आपली खरी ताकद आणि आपली जी साधनं आहेत ती लपवून ठेवायची आणि योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं योग्य वेळी वापरायची, म्हणजे हिडन ॲडव्हान्टेज स्ट्रॅटेजी. शिवरायांच्या डोक्यामध्ये जिरोटोप होता, अंगामध्ये चिलखत होतं, हातामध्ये वाघनखे होते, त्यानंतर खंजीर होतं, हे सगळं लपवलेलं होतं. म्हणजे राजांनी त्यांची हत्यारं लपवली होती, वेळ आली आणि त्यांनी ती बाहेर काढली आणि नंतर त्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला होता. आणि याच्या उलटी स्ट्रॅटेजी मात्र त्या अफजल खानाची होती आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की माझं कोणीच काही बिघडू शकत नाही आणि त्यामुळे तो पूर्ण संपून गेला. पुढची स्ट्रॅटेजी आहे डिसिजन विंडो, म्हणजेच निर्णयाची चौकट. म्हणजे त्यावेळेत तेवढ्याच जागेमध्ये त्या चौकटीमध्ये तात्काळ निर्णय घ्यायचा हे राजांनी सगळं केलेलं होतं. आणि रिॲक्शन गॅप ही संकल्पना त्याच्यामध्ये होती. म्हणजे सुरक्षा अधिकारी, म्हणजे एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, एखादा पोलीस आहे आणि त्याच्या समोर संशयास्पद व्यक्ती किंवा गुन्हेगार आहे आणि यांच्यामध्ये एक सुरक्षित अंतर असतं आणि एक रिॲक्शन गॅप असतो, कारण समोरची व्यक्ती कशी वार करेल, कुठं वार करेल, कधी कधी वार करेल काही सांगता येत नाही. पण त्यानं जर वार केला तर तो वार आपल्याला परतून लावता आला पाहिजे आणि याच्यासाठी एक अंतर असतं, रिॲक्शन गॅप असतो. आणि याचा सुद्धा अभ्यास छत्रपती शिवरायांनी त्यावेळेस केलेला होता. आणि खानाच्या वेळेस, म्हणजे खानाच्या समोर ज्यावेळेस शिवराय गेले त्यावेळेस त्यांच्यामध्ये गॅप नव्हता, पण ही जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी त्यांनी तिथं वापरलेली होती. यानंतर शिवरायांची पुढची स्ट्रॅटेजी येते ती आहे इमोशनल रेग्युलेशन, म्हणजे भावनांवरती नियंत्रण. शिवाजीराजे हे आपल्यासारखेच हाडामासाचा माणूस होते, त्यांच्यामध्ये भावभावना होत्या, त्यांनाही भीती होती, त्यांनाही राग होता, त्यांच्यावरही दबाव होता. पण असं असताना सुद्धा ते शांत राहून विचारपूर्वक कृती करत होते आणि त्याचमुळे त्यांना विजय मिळवणं सोपं झालं होतं. म्हणजे प्रेशरमध्येही स्थिर राहण्याचा सराव केल्याने चुका कमी होतात आणि निर्णय स्पष्ट होतात आणि यश अर्थातच मिळतं. आणि या टप्प्यावरती मानसिक खेळ जो आहे तो पूर्णपणे एका बाजूला झुकलेला असतो. आणि यामुळे समोरच्या व्यक्तीला जरी वाटत असलं की तो परिस्थितीवरती मात करतोय, परिस्थिती त्याला समजते, पण प्रत्यक्षामध्ये समोरच्या व्यक्तीनं परिस्थितीवरती नियंत्रण गमावलेलं असतं. त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी आहे डिसेप्शन स्ट्रॅटेजी, म्हणजे शत्रूला समोरच्याला चुकीचा अंदाज बांधायला लावून त्याची दिशाभूल करायची. म्हणजे शिवरायांनी अफजल खानाच्या समोर असा देखावा निर्माण केला होता की आता मी संपलोय, म्हणजे तुम्हीच महान आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात आणि मी संपलेलो आहे. आणि त्यामुळे अफजल खानाने शिवरायांचा जो अभ्यास करायला पाहिजे होता, शिवरायांना जे समजून घ्यायला पाहिजे होतं ते त्यानं समजलेलं नाही. आणि त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीचा अभ्यास त्यानं न केल्यामुळे, ती रणनीती न समजल्यामुळे त्याचाच गेम झालेला होता. मानसशास्त्रामध्ये पॅटर्न रिकग्नेशन असा एक प्रकार आहे, म्हणजे मेंदूला सवय असते आणि जेव्हा मेंदूचा पॅटर्न तुटतो त्यावेळेस ती सवय डिस्टर्ब होते आणि काही क्षण मेंदू थांबतो. हे सुद्धा अफजल खानाच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं. आता अफजल खानाच्या डोक्यामध्ये एक पॅटर्न होता की शिवाजी समोर येईल, आला की काखेत मान दाबायचं आणि तलवार जी आहे त्या तलवारीने किंवा काही खंजीर वगैरे असेल त्यानं मारून टाकायचं. म्हणजे साधी सरळ स्ट्रॅटेजी त्यानं वापरलेली होती. आता शिवरायांच्या डोक्यामध्ये मात्र अशा पद्धतीचे, म्हणजे अफजल खानाची एक स्ट्रॅटेजी होती, शिवरायांच्या डोक्यामध्ये अशा कितीतरी पॅटर्न होते, कितीतरी स्ट्रॅटेजी होत्या. आणि त्यामुळे अफजल खानाची एक स्ट्रॅटेजी धरली, तशी फेल गेली की त्यावेळेस मग त्याला पुढचं काय करावं ते सुचेना. आणि शिवरायांच्या मात्र अशा अनेक स्ट्रॅटेजी होत्या आणि त्यामुळे त्यांनी एक स्ट्रॅटेजी फेल गेली तर दुसरी वापरली, दुसरी गेली तर तिसरी वापरली. असं करून अफजल खानाला धक्का दिला. राजे सतर्क होते, ऍक्टिव्ह होते आणि अफजल खान मात्र अगदी गाफील होता आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं होतं. आता छत्रपतींची पुढची स्ट्रॅटेजी आहे जोखीम नियंत्रण, म्हणजे धोका पूर्णपणे टाळता येत नसला तरी सुद्धा त्याचा परिणाम कमी करण्यासाठी आधीच उपाययोजना करायच्या. म्हणजे शिवरायांचं टार्गेट काय होतं? स्वराज्य. आता अफजल खानाची कहाणी टाळता येत होती का? अफजल खानाला टाळता येत होतं का? नव्हतं. त्याच्याबरोबर त्याच्या समोर तर जावंच लागणार होतं, पण त्याच्या समोर गेलं की तो दागाफटका करणार होता. मग राजांची पुढची पायरी काय होती, पुढची तयारी काय होती? तर शिवाजीराजे ज्या वेळेस अफजल खानाला भेटायला निघाले त्यावेळेस राजांनी आपल्या नेतृत्वाची पुढची सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे माँसाहेब सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही काम करा, त्यानंतर संभाजी राजांच्या नेतृत्वामध्ये पुढची लढाई लढा. म्हणजे जर आपलं काही बरं वाईट झालं तरी सुद्धा आपण संपून जाऊ, पण स्वराज्य संपणार नाही, ही स्ट्रॅटेजी राजांनी वापरली होती. म्हणजे अफजल खानाच्या या प्रकरणाचे परिणाम काय होतील हे माहीत नव्हतं, पण स्वराज्य मात्र कायम टिकलं पाहिजे ही राजांची मानसिकता होती आणि तेच राजांचं स्वप्न होतं. म्हणजे अशा पद्धतीनं शिवरायांनी म्हणजे अगदी मनातून तनातून स्वराज्य वाढवलं होतं. म्हणूनच हे स्वराज्य आजही आपल्या मनामध्ये आणि या जनामध्ये टिकून आहे.
आता शिवरायांची अजून एक स्ट्रॅटेजी होती ती म्हणजे सरप्राईज एलिमेंट, म्हणजे आश्चर्यकारक घटक, म्हणजे अचानक आणि अनपेक्षित कृती करून समोरच्याला प्रतिक्रिया देण्याची संधी न देणं. अफजल खानाच्या समोर सुद्धा असंच झालेलं होतं. आता ज्यावेळेस अफजल खान शिवरायांना भेटायला आला किंवा भेटायला यायची तयारी चालली होती, त्यावेळेस अफजल खानाच्या बरोबर काही सराफ आले होते, सोनं विकणारे. तर शिवरायांनी त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडून सगळे दागिने घेतले आणि सांगितलं की खान साहेबांची भेट होईल, भेट झाल्यानंतर तुमचे पैसे दिले जाते. आता त्यांना वाटलं की चला आपल्याला नंतर खान साहेबांचं राजांची भेट झाली की अर्थातच खान साहेब महाराजांना घेऊन तिकडं विजापूरला जाणार आहे, त्यामुळे आपल्याला आपले पैसे मिळतील. मग राजांनी काय केलं, हे सगळे दागिने घेतले आणि अफजल खानाचा जो शामियाना बांधला होता त्या शामियान्यामध्ये लावले. आता अफजल खान भेटायला आला, राजे अर्थातच उशिरा भेटायला आले. अफजल खान आला, बसला आणि तो सगळे दागिने बघत होता. जे दागिने आदिलशहाकडे सुद्धा नाहीत ते दागिने इथं आहेत आणि हे सगळे दागिने बघत बसला, विचार करत बसला, हा दागिना कसला, तो दागिना कसला, अरे बापरे, हे 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 हे. विचार करा, तू शत्रूला मारायला आलाय, विचार काय करायला पाहिजे होता, हा बाबा दागिने बघत बसला, झाला ना ह्याचा गेम. म्हणजे शिवाजी राजांचं डोकं समजून घ्या की त्याच्या शस्त्रानं त्याची मानसिकता, त्याचं डोकं, त्याचे विचार, त्याची देहबोली, सगळ्या गोष्टींचा राजाने विचार केला होता आणि त्याची गेम त्याच्यावरच उलटवलेली होती. त्यामुळे ही एक माइंड गेम होती. यानंतर राजांची पुढची स्ट्रॅटेजी होती ती आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे शिवरायांनी अफजल खानाला एकदा प्रत्यक्षामध्ये मारला, पण त्याला मारण्याचं स्वप्न मात्र त्यांनी लाखो वेळा पाहिलेलं होतं. ते सतत कल्पना करत होते, सतत तयारी करत होते आणि त्याचा परिणाम शेवटी समोर आलेला होता. म्हणजे अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी राजांनी वापरल्या होत्या. ह्या स्ट्रॅटेजी, काही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितल्या. जर तुमचा आदेश असेल तर अजूनही या विषयावरती टप्प्याटप्प्याने आपण बोलूया. तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. फक्त आदेश लिहिला तरी चालेल.